ट्रायंगल पॅटर्न बद्दल आज आपण डिस्कशन करणार आहोत। 3 प्रकारचे ट्रायंगल पॅटर्न आपल्याला चार्ट पॅटर्न बघायला मिळतात। कुठल्याही स्टॉकवर किंवा इंडायसेसवर जर तुम्ही कुठल्याही टाइम फ्रेमवर बघितलेत तर तुम्हाला 3 प्रकारचे ट्रायंगल पॅटर्न बघायला मिळतात। तर प्रत्येक पॅटर्न कशा पद्धतीने आपण ओळखायचा असतो आणि त्यामध्ये कशा पद्धतीने ट्रेड घ्यायचा असतो याच्याबद्दलचं डिस्कशन आज पूर्ण व्हिडिओमध्ये होणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण खूप नॉलेज तुम्हाला यातून मिळणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा कुठले 3 पॅटर्न आहेत आणि कशा पद्धतीने हे वर्क करायचे हे आपण बघूया। चार्ट पॅटर्नमध्ये पहिला जो पॅटर्न आहे तो आहे सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न। जर तुम्ही बघायला गेलं तर इंडिकेटर यूज करून भरपूर जण ट्रेडिंग करतात किंवा प्राइस ॲक्शन यूज करतात, सपोर्ट आणि रेजिस्टन्सचा वापर करून भरपूर जण ट्रेडिंग करतात। पण जे लोक प्राइस ॲक्शन वापर करतात किंवा प्राइस ॲक्शनच्या मदतीने ट्रेड करतात ते लोक चार्ट पॅटर्न पण तेवढ्याच चांगल्या पद्धतीने यूज करून ट्रेड इनिशिएट करतात। तर चार्ट पॅटर्न एकदम सोपे असतात ओळखायसाठी आणि ट्रेड करायसाठी पण, फक्त व्हॉल्यूमचा थोडासा नॉलेज आपल्याला असलं पाहिजे। व्हॉल्यूमचं जर व्यवस्थित नॉलेज असेल तर आपण कुठलाही चार्ट पॅटर्न कशाही पद्धतीने व्यवस्थित वर्कआउट करू शकतो। तर पहिला आहे तो सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न, दुसरा आहे असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न आणि तिसरा आहे डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न। 3 पॅटर्न ट्रायंगलचे आज आपण इथे बघणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा बघूया सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न। सिमेट्रिकल ट्रायंगल सिंपल आहे, एक त्रिकोण असतो त्याच्यामध्ये कुठल्याही डिरेक्शनला मूवमेंट तुम्हाला मिळू शकते। अपवर्ड डिरेक्शनची पण मूवमेंट तुम्हाला मिळू शकते किंवा डाऊनवर्ड डिरेक्शनची पण मूवमेंट तुम्हाला मिळू शकते। त्यामुळं हे जे ट्रायंगल पॅटर्न आहेत हे बायलॅटरल पॅटर्न म्हणून पण वर्क करतात। पण असेंडिंग आणि डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न जे आपण थोड्या वेळानंतर बघणार आहोत ते कधी कधी कंटिन्युअस पॅटर्न म्हणून पण वर्कआउट करू शकतात। पण दोन्ही साईडला तुम्ही तिथे ट्रेड घेऊ शकता। या ट्रायंगल पॅटर्नचा हा एक फायदा आहे की ज्या डिरेक्शनला ब्रेकआउट आलाय त्या डिरेक्शनचा ट्रेड तुम्ही इनिशिएट करू शकता। आणि इंट्राडेमध्ये जर 15 मिनिटाच्या चार्टवर जसं की मी यूज करतो 15 मिनिटाच्या चार्टवर जर तुम्ही परफेक्ट पद्धतीने जर पॅटर्न शोधले तर तुम्हाला इंट्राडेसाठी कुठला वेगळा फिल्टर लावायची गरज नाही आहे किंवा कुठला इंडिकेटर लावायची गरज नाही आहे। पॅटर्न शोधून त्यामध्ये जर तुम्ही ट्रेड केले तर तुमचे चांगले ट्रेड बनू शकतात, जे मी नेहमी करतो। आणि खूप सोपं असतं, फक्त चार्ट थोडेसे आपल्याला बघायला लागतात आणि स्टॉक थोडेसे जास्त बघायला लागतात। सुरुवातीला तुम्ही निफ्टी 50च्या स्टॉकवर कॉन्सन्ट्रेट केलं तरी होऊन जातं काम, काही प्रॉब्लेम नाही आहे। तर सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न जास्त वेळ न घालवता आपण इथे चालू करूया की कशा पद्धतीने पॅटर्न फॉर्म होतो। प्रेझेंटेशनमध्ये तुम्हाला दिसतच आहे की एक ट्रायंगल फॉर्म झालाय, पण फॉर्म होण्याची पद्धत कशी आहे। तर स्टॉक इथे काय करतोय, स्टॉक इथे अपट्रेंडमध्ये आहे, अपट्रेंडमध्ये स्टॉक आहे आणि लोअर हायज इथे तयार करतोय। एकाच्या खाली एक हायज तयार होत आहेत म्हणजे लोअर हायजचं फॉर्मेशन तयार होतंय। या लोअर हायजच्या फॉर्मेशनला आपण पॉईंट त्याच्या कनेक्ट करून एक डाऊनवर्ड डिरेक्शनची ट्रेंड लाईन ड्रॉ करायची आहे। ही आपली रेझिस्टन्स ट्रेंड लाईन झाली। आपण कायम जेव्हा डाऊनवर्ड ट्रेंड लाईन दाखवतो तेव्हा आपल्याला काय कळतं की तिथे रेझिस्टन्स जनरेट होतोय, म्हणजे त्या ट्रेंड लाईनला स्टॉक प्रत्येक वेळ येऊन रेजिस्ट करतोय आणि तिथून खालच्या साईडची मुवमेंट आपल्याला दाखवतोय। सेम आपल्याला शोधायचं आहे, लोअर हायजचं कनेक्शन करायचं आहे आपल्याला। 2 पेक्षा जास्त लोअर हायज आपल्याला कनेक्ट करायचे आहेत। कुठलीही ट्रेंड लाईन ड्रॉ करायसाठी आपल्याला 2 पेक्षा जास्त पॉईंट लागतात, मिनिमम 2 पॉईंट इथे कनेक्ट व्हावे लागतात। त्यामुळे आपण इथे लोअर ट्रेंड लाईन ड्रॉ करतोय। सेम त्याच टायमिंगला जे लोज बनतायत ते हायर लोज बनतायत, म्हणजे सिमेट्रिकल ट्रायंगल इज द फॉर्मेशन ऑफ लोअर हायज अँड हायर लोज। लोअर हायज आणि हायर लोजचं जेव्हा फॉर्मेशन तुम्ही करता आणि या दोन्ही ट्रेंड लाईन जेव्हा तुम्ही ड्रॉ करता तेव्हा त्या 2 ट्रेंड लाईन एकमेकाला क्रॉस होतात। हे क्रॉसिंग होणं गरजेचं आहे, हा ट्रायंगल तयार होणं खूप जास्त गरजेचं आहे। इथे आपल्याला हाय मिळतो आणि इथे लो मिळतो आणि त्याच्या पुढे आपल्याला लोअर हायज आणि हायर लोज मिळत राहतात। तर जेव्हा हा पॅटर्न तयार होतो, जेव्हा कुठलेही चार्ट पॅटर्न तयार होतात कुठल्याही स्टॉकवर कुठल्याही टाइम फ्रेमवर, तेव्हा ते आपल्याला काय इंडिकेट करतात की स्टॉक जो आहे तो कन्सॉलिडेशन फेजमध्ये आहे। आणि हे कन्सॉलिडेशन कसं होतंय, ट्रायंगलच्या फेजमध्ये कन्सॉलिडेशन होतंय। त्यामुळे इथे तुम्हाला जो त्याचा बॉटम साईड आहे, ट्रायंगलची बॉटम साईड आहे ती एकदम वाईड बॉटम दिसेल तुम्हाला, आणि जो त्याचा टॉप साईड आहे, ट्रायंगलची टॉप साईड आहे ती एकदम अशी छोटी होत गेलेली दिसेल, एकदम कॉम्प्रेस होत गेलेली दिसेल। त्यामुळे हे जे कन्सॉलिडेशन आहे हे कन्सॉलिडेशन कुठल्या तरी डिरेक्शनला ब्रेक होणार आहे। मग ट्रायंगल ब्रेक झाल्यानंतर आपल्याला तिथे ट्रेड इनिशिएट करायचा असतो। आता हा ट्रेड तुम्ही डाऊनवर्ड डिरेक्शनला घेऊ शकता जर सपोर्टची ट्रेंड लाईन ब्रेक झाली विथ व्हॉल्यूम। परत एकदा सांगतो, विथ व्हॉल्यूम सपोर्टची ट्रेंड लाईन ब्रेक झाली तर तुम्ही तिथे शॉर्टची पोझिशन इनिशिएट करू शकता। इथे विथ व्हॉल्यूम हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे। ट्रेंड लाईन कधीही ब्रेक होऊ शकते, पण व्हॉल्यूमनं जर ब्रेक नाही झाली तर पोटेन्शियल टार्गेट देत नाही।
किंवा त्याच्यामध्ये परत कन्सॉलिडेशन तसंच चालू राहतं आणि हे जी मुवमेंट आहे ही अशा पद्धतीने तुम्हाला बघायला मिळते. त्यामुळे धड इथे ब्रेकआउट खालच्या साईडला होत नाही किंवा वरच्या साईडला पण ब्रेकआउट येत नाही. त्यामुळे व्हॉल्यूम ज्या कॅन्डलमध्ये जास्त आहे त्यानं जर सपोर्ट ट्रेंड लाईन ब्रेक केली तर शॉर्टची पोझिशन घ्यायची आहे. आणि सेम रेजिस्टन्स लाईनला पण रूल लागू होतो. ही रेजिस्टन्स लाईन आहे. समजा इथे विथ व्हॉल्यूम कुठली कॅन्डल ब्रेक केली, रेजिस्टन्स लाईन विथ व्हॉल्यूमनं कुठल्या कॅन्डलनं ब्रेक केला तर तिथे आपण बायचा ट्रेड इनिशिएट करू शकतो आणि त्या स्टॉकमध्ये बाईंग करू शकतो. हे तुम्ही इंट्राडेमध्ये पण करू शकता, हे तुम्ही पोझिशनली पण करू शकता, हे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायसाठी जर मोठा टाइम फ्रेम वापरत असाल, डेली टाइम फ्रेम, तरीही तुम्ही हे चार्ट पॅटर्न वापरून ट्रेड इनिशिएट करू शकता आणि चांगल्या पद्धतीचे ट्रेड इथे इनिशिएट करू शकता. तर एंट्री कशी करायची आहे? व्हॉल्यूम ब्रेकआउटला एंट्री करायची आहे. ज्या कॅन्डलनं ब्रेकआउट दिला आहे त्या कॅन्डलमध्ये व्हॉल्यूम चांगला असलं पाहिजे. त्याचा हाय ब्रेक केल्यानंतर आपल्याला एंट्री करायची आहे आणि त्यानंतर जो आपला पहिला स्विंग हाय असतो, जिथून आपला ट्रायंगल सुरुवात होते, पहिला हाय जो आपण पकडतो तिथेपर्यंतचं आपण पहिलं पोटेन्शियल टार्गेट पकडायचं असतं आणि त्याच्यावरती जे काही मिळेल तो बोनस आपण समजायचा. पहिलं पोटेन्शियल टार्गेट मी का म्हणलं? कारण हा जो बॉटम असतो, नॉर्मली काय करतात, हा जो बॉटमचा पार्ट आहे ट्रायंगलचा, याचं जे डिस्टन्स आहे म्हणजे पहिल्या लो पासून पहिल्या हाय पर्यंतचं जे डिस्टन्स आहे, ह्या डिस्टन्स एवढं टार्गेट आपण वरती ठेवायचं असतं. पण कधी कधी काय होतं की ह्या स्विंग हाय पर्यंत जाऊन स्टॉक परत खाली येतो. म्हणून स्विंग हायला पहिलं छोटं प्रॉफिट बुक करायचं आणि नंतर हे जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सपर्यंतचं टार्गेट कॅच करायला प्रयत्न करायचा. त्यामुळे एंट्री ही विथ व्हॉल्यूम झाली पाहिजे, प्रॉपर पद्धतीने हाय ब्रेक झाल्यानंतर एंट्री पाहिजे. स्टॉप लॉस सेम कॅन्डलच्या लोच्या खाली स्टॉप लॉस लावू शकता किंवा जर पूर्ण कन्सॉलिडेशन पूर्ण कंप्लीट झालंय, हे पूर्ण कन्सॉलिडेशन कंप्लीट झाले आणि इथे ब्रेकआउट आलाय तर ट्रायंगलचा जो सपोर्ट ट्रेंड लाईन आहे त्याच्या खाली तुम्ही स्टॉप लॉस लावू शकता. पण समजा जर इथे ब्रेकआउट आला तर एवढ्या लांबचा स्टॉप लॉस रिस्क रिवॉर्ड व्यवस्थित बसत नाही. म्हणून ज्या कॅन्डलनं ब्रेकआउट दिलाय त्या कॅन्डलच्या लोच्या खाली किंवा लेटेस्ट स्विंग लोच्या जवळपास आपण स्टॉप लॉस लावू शकतो. या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे प्रेझेंटेशनला नाही करणार, जेव्हा आपण चार्टवर बघू त्यावेळी सगळ्या गोष्टी व्यवस्थित कळतील. तर एंट्री एक्झिट कळाली, कशा पद्धतीने करायची आहे. व्हॉल्यूम इज मस्ट टू सी. सगळ्यात महत्त्वाचं आहे व्हॉल्यूम बघणं. व्हॉल्यूम जर नाही बघितलं तर ट्रेड इथे जो ब्रेकआउट आहे तो फेकआउट होऊ शकतो आणि ट्रेड फसू शकतो. थेरटिकल नॉलेज खूप झालं नाही, थोडं चार्टवर बघूया. ठीक आहे, चार्ट चालू करूया. चार्टवर आपण जाणार आहोत ट्रेडिंग व्यू, फेवरेट वेबसाईट. ट्रेडिंग व्ह्यूवर सगळ्यात पहिल्यांदा एक्झाम्पल आपण बघणार आहोत ते JSW स्टीलचं. JSW स्टीलमध्ये 15 मिनिटाच्या चार्टवर आज सगळी एक्झाम्पल जे आणलेत ती 15 मिनिटाच्या चार्टवर आणलेली आहेत. म्हणजे इंट्राडेमध्ये तुम्ही हे ट्रेड करू शकता, हे मला फक्त इथे दाखवायचं आहे. तर JSW स्टीलबद्दल आपण थोडासा वन डेचा चार्ट काय करूया, 15 मिनिटावर आणूया आणि याच्यामध्ये बघूया कशा पद्धतीने इथे थोडंसं हे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज जे आहे ते हाईड करून ठेवू, म्हणजे क्लिअर चार्ट आपल्याला व्यवस्थित बघायला मिळेल. 15 मिनिटाचा चार्ट इथे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने इथे जो ट्रायंगल आहे तो तयार झालेला आहे. लोअर हायज कनेक्ट केलेत आणि हायर लोज कनेक्ट केलेत. लोअर हायज कुठले कनेक्ट केले? हा लोअर हायज होता, हा हाय होता, त्याच्यानंतर हा लोअर हायज होता आणि हा लोअर हायज होता. हे हायज आपण कनेक्ट केले, त्याच्यानंतर हायर लोज कनेक्ट केले आणि इथे ब्रेकआउट आलेला आपल्याला बघायला मिळतोय. व्यवस्थित चांगल्या पद्धतीचा इथे ब्रेकआउट आलाय. थोडासा 30 मिनिटच्या चार्टवर अजून क्लिअर कळेल. 15 मिनिटाच्या चार्टवर तर थोडंसं कळतंयच, पण 30 मिनिटच्या चार्टवर अजून क्लिअर तुम्हाला समजेल. 30 मिनिटच्या चार्ट, अर्ध्या तासाचा चार्ट पण तुम्ही इंट्राडेसाठी यूज करू शकता. असं नाही आहे की अर्ध्या तासाचा यूज नाही करू शकत, आणि तो BTST पण तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर इथे लोअर हायस तुम्ही बघितले कनेक्ट झालेत आणि इथे हायर लोज आपण कनेक्ट केलेले आहेत. ब्रेकआउट या ठिकाणी ब्रेकआउट आलं आहे आणि ज्या कॅन्डलनं ब्रेकआउट दिला आहे त्या कॅन्डलमध्ये व्हॉल्यूम जर तुम्ही बघितलं तर ह्या दोन्ही कॅन्डलमध्ये व्हॉल्यूम चांगल्या प्रकारचं दिसते. चांगलं व्हॉल्यूम इथे वाढलेलं दिसते आपल्याला. त्यामुळे ब्रेकआउट जिथे आला आहे त्या कॅन्डलला हाय व्हॉल्यूम आहे. आपल्याला फक्त एकच गोष्ट करायची आहे, त्या कॅन्डलचा हाय जेव्हा ब्रेक होईल तेव्हा आपल्याला एंट्री करायची आहे. आता इथे स्टॉक खाली आलेला आहे, पण आपला स्टॉप लॉस असणार आहे प्रिव्हियस स्विंग लो काय आहे, हा एक तर ह्याचा किंवा या कॅन्डलचा लो. आपण ब्रेकआउट दोन्ही कॅन्डलनं दिला आहे, पण पहिला ब्रेकआउट कुठल्या कॅन्डलनं दिला आहे त्या कॅन्डलच्या हायच्या वरती पण आपण एंट्री करू शकतो, किंवा थोडंसं व्हॉल्यूम दुसऱ्या कॅन्डलला जास्त आहे म्हणून त्या कॅन्डलला पण आपण एंट्री करू शकतो. इथे दोन्ही एंट्र्या नाकारता येत नाहीत.
किंवा मग तुम्ही जर थोडेसे रिटेस्टवाले ट्रेडर असाल, रिटेस्ट झाल्यानंतर मी एंट्री करणार, तर तुम्ही ह्या पद्धतीने रिटेस्ट जेव्हा तो होतो परत सपोर्ट घ्यायला येतो, त्या रेजिस्टन्स ट्रेंड लाईन काय होते, एकदा ब्रेकआउट झाल्यानंतर सपोर्टचं काम करते, मग तो परत इथे सपोर्ट घ्यायला आलाय, मग तुम्ही तिथे ग्रीन कलरची कॅन्डल बघून त्याचा हाय ब्रेक झाल्यावर पण एंट्री करू शकता. तर एंट्री इथे व्हॉल्यूमच्या कॅन्डलला करायची किंवा रिटेस्ट अशा पद्धतीने झाले तर रिटेस्टला पण एंट्री तुम्ही करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. पहिली एंट्री आपण पकडूया या मोठ्या व्हॉल्यूमच्या नंतर. थोडासा स्टॉक तिथून खाली आलाय पण स्टॉप लॉस आपला इथे आहे. स्टॉप लॉस आपण वरती का लावलाय, कारण हे जे डिस्टन्स आहे, आपण जर सपोर्ट ट्रेंड लाईनच्या खाली स्टॉप लॉस लावला तर हे डिस्टन्स खूप जास्त होतं आणि हा रिस्क रिवॉर्ड फेवरेबल होत नाही. म्हणून आपण जी कॅन्डलनं ब्रेकआउट दिला पहिल्यांदा त्या कॅन्डलच्या लोला आपण स्टॉप लॉस लावलेला आहे. आणि जर तुम्ही एंट्री आणि हे बघितलं स्टॉप लॉस तर किती पॉईंट्स आहे ते पण आपण इथे बघूया. एक्झॅक्ट प्राइस बघितली तर 668ची एंट्री आहे आणि स्टॉप लॉस जर बघितला तर साधारण 660 रुपयाचा, म्हणजे 8 रुपयाचा स्टॉप लॉस आहे. आणि 30 मिनिटच्या चार्टवर तुम्ही त्या दिवशी पण ट्रेड एक्झिट करू शकता, पण त्या दिवशी जर तुम्हाला ट्रेडच समजा सकाळी 9:30-10 वाजता मिळाला तर दिवसभरात तुमचं टार्गेट अचीव होऊ शकतं. पण समजा ब्रेकआउटच दुपारी 1:30-2 वाजता आला तर तुम्ही BTST याच्यामध्ये करू शकता. आणि तुम्ही बघू शकता दुसऱ्या दिवशी, त्या दिवशी तर थोडंसं प्रॉफिटमध्ये आलेलं आहे, पण दुसऱ्या दिवशी त्या ट्रेडमध्ये किंवा त्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये परफेक्ट टार्गेट अचीव झालेलं आहे. थोडासा मोठा टाइम फ्रेम आहे म्हणून इथे मी BTST साठीचं सांगतो तुम्हाला, कारण अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि ही जी रेड कलरची लाईन मारली आहे आपण, तो एक रेजिस्टन्स लेवल जवळची लाईन मारलेली आहे आणि त्याचं टार्गेट आपण दिसतंय, त्याची प्राईस जी आहे ती एक्झॅक्टली आपल्याला दिसते साधारण 692 रुपये, म्हणजे 668 रुपयाची एंट्री, 8 रुपयाचा स्टॉप लॉस आणि 692 रुपयाचा टार्गेट, म्हणजे रिस्क रिवॉर्ड जवळपास 1:3, 8-3-24च्या जवळपासचा इथे टार्गेट आपल्याला मिळते, म्हणजे 1:3चा रिस्क रिवॉर्ड आपल्याला मिळतो. सिमेट्रिकल चार्ट पॅटर्न काय अवघड आहे याच्यामध्ये शोधण्यात, काहीही अवघड नाही आहे. फक्त हायर लोज आणि लोअर हायज आपल्याला शोधायचे आहेत आणि व्हॉल्यूम आपल्याला बघायचं आहे ब्रेकआउटच्या वेळी. इथे अजून एक गोष्ट जर तुम्ही बघितली तर अजून चांगल्या पद्धतीने ट्रेड तुमचा इनिशिएट होऊ शकतो. जेव्हा तुमचं ट्रायंगल फॉर्मेशन होतंय, हे ट्रायंगल फॉर्मेशन होतंय तेव्हा जर व्हॉल्यूम तुम्हाला कमी होताना दिसेल, म्हणजे जेव्हा हाय मारलाय किंवा पहिला लो मारलाय तेव्हाचं व्हॉल्यूम आणि ट्रायंगल पूर्ण होण्यापर्यंतचं व्हॉल्यूम जर कमी झाला असेल तरीही तुम्ही अजून चांगल्या पद्धतीने इथे ट्रेड घेऊ शकता. इथे जर आपण चेक करूया, व्हॉल्यूम इथे सेम दिसतंय, कारण इथे फॉर्मेशन, इथे व्हॉल्यूम जास्त आहे पण याच्या एवढं व्हॉल्यूम कुठंच आलेलं नाही आहे, म्हणजे व्हॉल्यूम थोडंसं कमी कमी होत गेलेलं आहे. जर आता हे व्हॉल्यूम कमी का होतं, कारण स्टॉक कन्सॉलिडेशन करत असतो म्हणून व्हॉल्यूम कमी होतं. कन्सॉलिडेशनमध्ये कायम काय होतं की व्हॉल्यूम जास्त दिसत नाही, प्राइस वरती जात असते पण व्हॉल्यूम कमी कमी होत जातं आणि ज्या वेळेला ब्रेकआउट येतो त्यावेळेला व्हॉल्यूम अचानक वाढलेलं असतं. त्यामुळे जर इथे व्हॉल्यूम जर तुम्हाला कमी होताना दिसलं कन्सॉलिडेशन फेजमध्ये तर तुम्हाला अजून एक कन्फर्मेशन चांगलं येतं आणि ब्रेकआउटला व्हॉल्यूम तर मस्टच आहे. ब्रेकआउटला जर व्हॉल्यूम नाही बघितलं तर परत हेच जे कन्सॉलिडेशन मी सांगतोय ते अशा पद्धतीने इथेच होऊन राहतं, म्हणजे त्या रेंजमध्येच स्टॉक ट्रेड करत असतो. 660 ते 670, 670 675 याच रेंजमध्ये ट्रेड होत राहणार आणि तुम्हाला काय होणार की फक्त तुमचा वेळ वाया जाणार आहे. पण जर विथ व्हॉल्यूम ब्रेकआउट आला तर अशी 20 पॉईंट 25 पॉईंटची तुम्हाला रॅली मिळू शकते, जेणेकरून तुम्ही 5-7% इथे प्रॉफिट कमवू शकता. तर अशा पद्धतीने सिमेट्रिकल ट्रायंगल ट्रेड करायचा असतो. अजून एक एक्झाम्पल आपण बघणार आहोत, ते आहे गोदरेज CP, गोदरेज कन्झ्युमरचं, आणि ते एक्झाम्पल आपण बघणार आहोत 15 मिनिटाच्या चार्टवर. त्यामुळे चार्ट थोडासा शिफ्ट करून घेऊया आणि कशा पद्धतीने आपण इंट्राडेमध्ये पण ट्रेड घेऊ शकतो, इनिशिएट करू शकतो हे आपल्याला इथे कळतंय. शॉर्ट पोझिशन इथे आपण बनवलेली आहे आणि ट्रायंगल कशा पद्धतीने शोधला ह्याची थोडीशी इन्फॉर्मेशन परत एकदा सांगतो. इथे पण व्हॉल्यूम कमी होत गेलंय, व्हॉल्यूम हाय आहे आणि इथे व्हॉल्यूम कमी होत गेले. इथे काय झालंय, ज्या कॅन्डलला ब्रेकडाऊन आलाय त्या कॅन्डलला व्हॉल्यूम एवढं जास्त नाही आहे, पण ब्रेकआउट हा व्यवस्थित चांगल्या पद्धतीने वर्कआउट झालेला आहे, कारण प्रिव्हियस 5 मिनिट कॅन्डलपेक्षा जास्त इथे व्हॉल्यूम आपल्याला बघायला मिळते. तर हाय मारलाय, त्याच्यानंतर लोअर हाय, परत एक लोअर हाय. लोअर हायच्या फॉर्मेशनला आपण काय केलं, ट्रेंड लाईन ड्रॉ केली आणि हायर लोजच्या फॉर्मेशनला आपण काय केलं, एक सपोर्टची ट्रेंड लाईन ड्रॉ केली. ट्रेंड लाईन या कॅन्डलनं ब्रेक केली,
स्ट्रॉंग कॅन्डल होती, स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल होती. पण जर व्हॉल्यूम बघाल तर याच्यामध्ये व्हॉल्यूम बऱ्यापैकी कमी होतं कम्पॅरेटिव्हली मागच्या कॅन्डलमध्ये. पण 2-3 कॅन्डल ज्या बनल्या होत्या, या छोट्या छोट्या 2-3 कॅन्डल बनल्या होत्या, 4-5 कॅन्डल, त्याच्यापेक्षा व्हॉल्यूम या कॅन्डलमध्ये जास्त आलं. सो वी कॅन कन्सिडर दिस कॅन्डल, कारण इंट्राडेचा ट्रेड होता आणि इंट्राडेला इथे थोडंसं स्टॉप लॉस लांब गेलाय, पण टार्गेट अचीव केलंय आपलं. एंट्री आपल्याला करायची आहे लो ब्रेक झाल्यानंतर म्हणजे 924ला, आणि स्टॉप लॉस आपला असणार आहे कॅन्डलच्या हायच्या वरती म्हणजे साधारण 936ला. 12 रुपयाचा स्टॉप लॉस आहे. पण टार्गेट जर बघितलं, ब्रेकआउट कधी आलाय, साधारण 10:30 वाजता ब्रेकआउट इथे दिसतोय. आणि जर टार्गेट बघितलं 3 वाजेपर्यंतचं इंट्राडे ट्रेडला, तर 20 तारखेचं 3 वाजताचं ट्रेडला टार्गेट जर ह्या कॅन्डलला पण कन्सिडर केलं 3 वाजताचं, तर साधारण स्टॉकनं लो मारलाय त्या दिवशीचा 900 रुपयाचा. म्हणजे 12 रुपयाचा स्टॉप लॉस आणि 24 रुपयाचं टार्गेट इथे आपल्याला मिळते. 924ला आपण 924 रुपयाला आपण इथे काय केलेलं, शॉर्ट पोझिशन बनवलेली, म्हणजे 1:2चा रिस्क रिवॉर्ड एका दिवसात तुम्हाला इथे बघायला मिळालेला आहे. सो ट्रायंगल पॅटर्न व्यवस्थित पद्धतीने जर आपण शोधला आणि तिथे थोडंसं डेअरिंग करून ट्रेड जर केला तर चांगल्या पद्धतीचे आपल्याला इथे ट्रेड मिळू शकतात. आणि हे फक्त इंट्राडेसाठीच आहे. 15 मिनिटाचा चार्टवर आपण टार्गेट शोधलेला आहे आणि 15 मिनिटात आपल्याला 1:2चा रिस्क रिवॉर्ड मिळालेला आहे. 24 पॉईंटचं टार्गेट आपल्याला मिळालेलं आहे. स्टॉप लॉस तर हिट झालेलाच नाही आहे, जवळपास पण गेलेला नाही आहे स्टॉप लॉसच्या. त्यामुळे अशा पद्धतीचे जर पॅटर्न तुम्ही चार्ट पॅटर्न शोधत असाल, भले मग तो कुठल्याही टाइम फ्रेमवर असू दे, हे तुम्ही 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर पण करू शकता, 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर पण करू शकता, पण तेवढं टार्गेट तुम्हाला पटपट तिथे ट्रेड इनिशिएट करावे लागतील. त्यामुळे कुठल्याही टाइम फ्रेमवर हे जे चार्ट पॅटर्न तुम्ही शोधले तर दिस इज ऑल्सो अ प्राइस ॲक्शन. तुम्ही काय करताय, सपोर्ट ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यानंतर शॉर्ट करताय, रेजिस्टन्स ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यानंतर बाय करताय, प्राइस ॲक्शनवर ट्रेड करताय आणि विथ व्हॉल्यूम थोडंसं त्याच्यामध्ये ॲड करताय. सो दिस इज द बेस्ट तरीका आहे, बेस्ट मेथड आहे चार्ट पॅटर्न ट्रेड करायची. अजून एक एक्झाम्पल बघूया आपण सिप्लाचं. सिप्लामध्ये पण आपल्याला अशाच प्रकारचे एक्झाम्पल किंवा अशाच प्रकारचे ट्रेड इनिशिएट झालेत आणि त्याच्यामध्ये बरेचसेच लोक चार्ट पॅटर्नचा वापर करून प्रॉफिट कमवत आहेत. तर मग तुम्ही का मागं लागलाय? शॉर्टची पोझिशन अजून एक इथे बघायला मिळते आपल्याला. लोअर हायज कनेक्ट झालेत इथे, त्यामुळे रेजिस्टन्स ट्रेंड लाईन ड्रॉ केली. हायर लोज कनेक्ट झालेत म्हणून आपण काय केलं की इथे सपोर्ट ट्रेंड लाईन ड्रॉ केली आणि सपोर्ट ट्रेंड लाईन ब्रेक झाली. ब्रेक झाल्यानंतर इथे तुम्हाला बघायला मिळते की व्हॉल्यूम पण वाढलेलं आहे. रेड कलरच्या कॅन्डलचं व्हॉल्यूम, ह्या कॅन्डलचं व्हॉल्यूम वाढलं आहे आणि त्याच्यानंतर ब्रेकडाऊन आलेला आहे. साधारण ब्रेकडाऊन हा चालू झाला आहे 10 वाजता आणि 3 वाजताचं जर टार्गेट आपण बघितलं, इथे एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन करून सांगतोय, 3 वाजताचं जर टार्गेट बघितलं 4 फेब्रुवारी 12, थोडंसं इथे नो प्रॉफिट नो लॉसमध्ये ट्रेड एक्झिक्यूट झाला आहे. कारण इथे जर आपण एंट्री केली तर आपलं स्टॉप लॉस सेम त्या जागेवर आहे, म्हणजे ब्रेक इव्हनमध्ये बाहेर पडलो आहे आपण. पण जर इथे तुम्ही बुक केला असेल पहिलं जे टार्गेट, जसं मी सांगितलं होतं की लोएस्ट लोपर्यंत आपण जर टार्गेट बुक करू तर 1:1चा रिस्क रिवॉर्ड आपल्याला इथे मिळून जातोय. पण तो ट्रेड जो आहे तो कंटिन्यू तुम्ही जर केला असेल तर दुसऱ्या दिवशी पण त्याच्यामध्ये ब्रेकडाऊन बघायला मिळाला आहे आणि ही रिट्रेसमेंट झाल्यानंतर स्टॉक पूर्णपणे खालच्या साईडला आलेला आहे. सो थोडासा पोझिशनल ट्रेड जर घेतला, थोडंसं डेअरिंग करून फ्युचरमध्ये जर ट्रेड घेत असेल तुम्ही आणि दुसऱ्या दिवशीसाठी जर होल्ड केला तरी पण तुम्हाला इथे रिस्क रिवॉर्ड चांगल्या पद्धतीचा मिळू शकतो. फक्त होल्ड थोडंसं करायची ताकद पाहिजे. इंट्राडेमध्ये आपण ते होल्ड करू शकत नाही, आपल्याकडे टाईम लिमिट असते. पण जर तुमच्याकडे कॅश असेल किंवा फ्युचरमध्ये तुम्ही ट्रेड करत असाल तर इंट्राडेची पोझिशन न घेता कॅशमध्ये जर पोझिशन घेतली तर दुसऱ्या दिवशीपर्यंत तुम्ही ती होल्ड करू शकता. पण शॉर्ट पोझिशन कॅशमधल्या स्टॉकला घेता येत नाही, त्यामुळे कॅशमधल्या स्टॉकला तुम्ही बाईंगच करायला पाहिजे, अदरवाईज तुम्हाला तिथे कुठलाही ट्रेड घेता येणार नाही. सो इंट्राडेसाठी ही मेथड चांगली आहे, पण थोडंसं टायमिंग लिमिट असतं. त्यामुळं पहिलं जे टार्गेट असतं लोअर लोज, कारण हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स तर इथे कव्हर झालेलंच आहे, पूर्ण झालेलंच आहे. पण जर पहिल्या लोमध्ये किंवा पहिल्या हायमध्ये, स्विंग लो आणि स्विंग हायमध्ये जर टार्गेट आपण बुक केलं तर आपल्याला काही प्रॉफिट इथे मिळून जातं. 1:1चा मिनिमम रिस्क रिवॉर्ड तरी आपल्याला इथे मिळून जातो. अजून एक एक्झाम्पल याचं बघूया आपण, युनायटेड स्पिरिट. युनायटेड स्पिरिटमध्ये पण आपल्याला अशाच प्रकारचा एक पॅटर्न बघायला मिळाला आहे. तर सर्च करूया डायरेक्ट युनायटेड स्पिरिट. मॅकडॉवल्स, त्याचा सिम्बॉल मॅकडॉवल्स आहे.
तर हे तुम्ही बघू शकता सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न कशा चांगल्या पद्धतीने इथे वर्कआउट झालेला आहे आणि कन्सॉलिडेशन फेज कशा पद्धतीने इथे बघायला मिळते हे व्यवस्थितपणे आपल्याला समजते. हा लोअर हायज आणि हायर लोज कनेक्ट केले, इथे ब्रेकडाऊन आला. ब्रेकडाऊन आल्यानंतर स्टॉकमध्ये कशा पद्धतीने डाऊनवर्ड डिरेक्शनची मुवमेंट आलेली आहे हे तुम्ही बघू शकता. तर ट्रेंड कशा पद्धतीने चेंज होतो, सपोर्ट ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यानंतर कशा पद्धतीने स्टॉकमध्ये बेरिश मुवमेंट येते हे सिम्पली आपल्याला या चार्ट पॅटर्नमधनं बघायला मिळतं. तर हे होतं सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न. सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न नंतर आपण बघणार आहोत तो आहे असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न. असेंडिंग म्हणजे वरती जाणारा, वरच्या दिशेने जाणारा. म्हणजे इथे काय असतं, हायर लोज बनलेत, हायर लोज बनत आहेत, पण जे हायज बनलेले आहेत स्टॉकमध्ये, जे हायज बनले आहेत ते एकदम फ्लॅट आहेत, सेम एरियामध्ये आहेत, ना वर आहेत ना हायर लो आहेत किंवा ना हायर हाय आहेत, सेम एका एरियामध्ये बनलेत. त्या एरियामध्ये हा एक बॉक्स असू शकतो किंवा सेम प्राईस असू शकते. आता एक्झॅक्टली सेम प्राईस कधी असू शकत नाही, म्हणून हा एरिया असतो, कधी इथे येतो कधी इथे येतो, कधी इथून वरती. त्यामुळे तो एक एरिया असतो. समजा 10 पॉईंटचा बफर एरिया आहे, 300 ते 310 मध्येच सगळे हाय बनत आहेत, तर तरीही तो तुम्ही कन्सिडर करू शकता की फ्लॅट अप्पर ट्रेंड लाईन, फ्लॅट अप्पर ट्रेंड लाईन त्याला म्हणतो, किंवा फ्लॅट अप्पर ट्रेंड लाईन जसं इथे लिहिलं, किंवा ते सेम हायज आहेत त्याला आपण म्हणतो. पण मोस्ट ऑफ द टाइम हा जो पॅटर्न आहे तो अपट्रेंडला कंटिन्यू करतो, म्हणून हा कधी कधी कंटिन्युएशन पॅटर्नमध्ये पण वर्कआउट होतो. कारण प्रिव्हियस ट्रेंड हा अपट्रेंड असतो आणि इथे कन्सॉलिडेशन होतं, आणि कन्सॉलिडेशन झाल्यानंतर हाय ब्रेक झाल्यानंतर इथे काय होतं की ट्रेंड जो असतो तो कंटिन्यू होतो. पण कधी कधी हा पॅटर्न जो आहे तो ट्रेंड चेंजिंग पण करू शकतो, कारण इथे कन्सॉलिडेशन झाले आणि इथून सपोर्ट ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यानंतर स्टॉक खालच्या साईडला पण तुम्हाला मुवमेंट दाखवू शकतो. आपल्याला ॲज अ ट्रेडर फक्त वरच्या डिरेक्शनचा ट्रेड घ्यायचा आहे असं नाही आहे. ॲज अ ट्रेडर तुम्ही ज्या डिरेक्शनला तुम्हाला चांगल्या पद्धतीचे सिग्नल मिळत आहेत, विथ व्हॉल्यूम जर ब्रेकआउट मिळत असतील तर त्या डिरेक्शनला तुम्हाला ट्रेड घ्यायचा आहे. भले तो शॉर्ट साईडचा असू दे किंवा बाय साईडचा असू दे, सेल साईडचा असू दे किंवा बाय साईडचा असू दे, तुम्हाला दोन्ही डिरेक्शनला ट्रेड तिथे घेता आलेच पाहिजेत. आणि कन्सॉलिडेशन नंतर कुठला ब्रेकआउट येतोय ते व्हॉल्यूमनुसार आपल्याला डिसाईड करायचं आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला ट्रेड घ्यायचं आहे. म्हणून असेंडिंग ट्रायंगल तयार झाला आहे म्हणून मी फक्त बायस ट्रेड घेणार असं जर म्हणत बसाल, आणि सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर जर तिथे चांगला रिस्क रिवॉर्ड मिळत असेल तर तुम्ही तो ट्रेड मिस करणार. त्यामुळे दोन्ही साईडला ट्रेड आपल्याला घेता आले पाहिजेत. आणि फक्त कंटिन्युएशन पॅटर्न आहे, अप ट्रेंडच कंटिन्यू करणार म्हणून मी असेंडिंग ट्रायंगलकडे जर बघत बसलो तर माझे बरेचसे ट्रेड असतील ते मिस होऊन जातील आणि शॉर्टची पोझिशन मी तिथे घेऊ शकणार नाही. त्यामुळे ज्या डिरेक्शनला आपल्याला ट्रेड मिळतोय त्या डिरेक्शनला आपल्याला ट्रेड घ्यायचंच आहे. आता तुम्ही म्हणाल की ट्रेंडच्या अगेन्स्ट कसं जायचं, ट्रेंडच्या अगेन्स्ट नाही जात आहे. इथे जी सपोर्ट ट्रेंड लाईन आपण मारलेली आहे ही आपल्याला काय दर्शवते, अप ट्रेंड दर्शवते. सपोर्ट ट्रेंड लाईन काय करते, सपोर्टचं काम करते. इथे सपोर्ट जेव्हा ब्रेक होतो तेव्हा तिथे ट्रेंड चेंज होतो, आणि ट्रेंड चेंज झाल्यानंतर आपण तिथे शॉर्टची पोझिशन बनवू शकतो. असं नाही आहे की ट्रेंड चेंज झाल्यानंतर पण नाही मी अप ट्रेंडच चालू आहे मग तिथेच ट्रेड घेणार आहे. थोडंसं तुम्हाला चेंजेस करावे लागतात स्वतःमध्ये, अदरवाईज काय होईल की तुमचे बरेचसे ट्रेड जे असतील ते मिस होऊन जातील. सो एंट्री जर वरच्या साईडला ब्रेक झाला तर ग्रीन कलरच्या कॅन्डलच्या वरती, हायच्या वरती आपल्याला एंट्री करायची आहे. त्याच ग्रीन कलरच्या कॅन्डलच्या लोच्या खाली स्टॉप लॉस लावायचा आहे. पण इथे व्हॉल्यूम सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. विथ व्हॉल्यूम ब्रेकआउट विसरायचंच नाही. आता मी जेवढे चार्ट पॅटर्न तुम्हाला सांगणार आहे किंवा हे 3 पॅटर्न असतील किंवा येणारे अजून काही व्हिडिओमध्ये तुम्हाला चार्ट पॅटर्न जे सांगेन त्याच्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे, विथ व्हॉल्यूम ब्रेकआउट. तो ट्रेंड लाईनचा असू दे, तो कुठल्याही चार्ट पॅटर्नचा असू दे किंवा अजून कुठला असू दे, विथ व्हॉल्यूम ब्रेकआउट हा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे चार्ट पॅटर्नमधला. त्यामुळे हे विसरायचंच नाही आहे, व्हॉल्यूम पाहिजेच. तर विथ व्हॉल्यूम वरच्या साईडला जरी ब्रेकआउट आला किंवा खालच्या साईडला जरी ब्रेकआउट आला तरी व्हॉल्यूमच्या साईडलाच तुम्ही ट्रेड करायचं आहे. जर व्हॉल्यूम नाही मिळाला तर मी मगाशीच सांगितलं की व्हॉल्यूम नसेल तर काय होईल, हा इथेच कन्सॉलिडेट होत राहील. तो जास्त वर पण जाणार नाही, जास्त खाली पण जाणार नाही, त्याच एरियामध्ये कन्सॉलिडेट होत राहील, कारण व्हॉल्यूमच नाही आहे. बायर्स किंवा सेलर्स जेव्हा येतात तेव्हा विथ व्हॉल्यूम जे येतात तेव्हा तो ब्रेकआउट चांगल्या पद्धतीने वर्कआउट होतो. अदरवाईज काय होईल, त्याच रेंजमध्ये स्टॉक ट्रेड करतोय, ना वरची रेंज ब्रेक करतोय ना खालच्या राईडला ब्रेक करतोय. ब्रेक केले तरी खूप थोडा वर जातोय आणि परत खाली येतोय. असा ट्रेड करून फसण्यात काय पॉईंट आहे. म्हणून व्हॉल्यूमनुसार जर ट्रेड केला तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला इथे ट्रेड मिळू शकतात. चार्टवर बघूया एक्झाम्पल, अजून चांगल्या पद्धतीने कळेल तुम्हाला.
पहिलं जे एक्झाम्पल आहे ते आहे डॉक्टर रेड्डी. 15 मिनिटाचे चार्ट आहेत सगळे, मध्ये एका तासाचा चार्ट मिळेल. पण डॉक्टर रेड्डी बघूया आपण वॉचलिस्टमध्ये. डॉक्टर रेड्डी, आणि हे प्रूव्हन आहे चार्टवर. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवतो, म्हणजे हे ट्रेड इनिशिएट झालेले आहेत, असं नाही की ट्रेड मिळालेले नाही आहेत. आणि पहिलाच जो एक्झाम्पल आहे तो सपोर्ट ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यानंतरचा आहे. आता इथे सपोर्ट ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यानंतर ट्रेड कंटिन्यू झाला आहे. इथे अप ट्रेंड नाही आहे, इथे कंटिन्यू डाऊन ट्रेंड आहे. हा कंटिन्यू डाऊन ट्रेंड आहे. जर इथे तुम्ही बघाल हा कंटिन्यू डाऊन ट्रेंड आहे, आणि हे कन्सॉलिडेशन झाले आणि इथे कंटिन्यू झालाय परत ट्रेंड. म्हणजे असं नाही आहे की सपोर्ट ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यानंतर तो खालच्या साईडलाच मिळणार नाही किंवा वरच्या साईडला ब्रेक करेल. ट्रेंड जर अप ट्रेंड असेल तर कदाचित तो रेजिस्टन्स ब्रेक करू शकतो. ट्रेंड जर डाऊन ट्रेंड असेल तर तो सपोर्ट ट्रेंड लाईन पण ब्रेक करू शकतो. आपल्याला फक्त फॉर्मेशन असेंडिंग सारखं दिसतंय, ट्रायंगल सारखं दिसतंय, म्हणून आपण त्याला असेंडिंग ट्रायंगल म्हणतोय. दोन्ही डिरेक्शनला तुम्ही इथे ट्रेड करू शकता. कशा पद्धतीने फ्लॅट हाय तयार झालेत हे तुम्ही बघाल. इथे पहिला हाय तयार झाला, त्यानंतर पहिला लो तयार झाला. याच एरियामध्ये इथे हाय तयार झाले आणि लोज जे आहेत ते वरच्या दिशेला म्हणजे हायर लोज बनत गेले. इथे काय झालंय, हायर लोज आहेत आणि हाय जे आहेत ते एकदम फ्लॅट आहेत, एकाच झोनमध्ये हाय बनत आहेत. थोडेसे वरखाली होत आहेत पण क्लोजिंग ऑलमोस्ट त्याच झोनमध्ये होते. त्यामुळे हा असेंडिंग ट्रायंगल आहे आणि सपोर्ट जसा ब्रेक झालाय. आता ही जर कॅन्डल तुम्ही बघितली, याच कॅन्डलला व्हॉल्यूम जास्त आले आणि या कॅन्डलला पण थोडंसं, म्हणजे आधीच आपल्याला समजलेलं होतं की व्हॉल्यूम मिळालेला आहे, ट्रेंड इथे चेंज होणार आहे किंवा ट्रेंड लाईन जी आहे ती इथे ब्रेक होणार आहे. तर आपल्याला काय, या कॅन्डलला पण आपण याच्या खाली पण शॉर्ट करू शकतो किंवा याच्या लोच्या खाली पण शॉर्ट करू शकतो. म्हणजे ही जी कॅन्डल आहे याच्या खाली पण शॉर्ट करू शकतो किंवा थोडंसं अजून कन्झर्वेटिव्ह, थोडंसं अजून कन्फर्मेशन पाहिजे असेल तर इथे पण करू शकतो. पण इथे जर ट्रेड घेणार असाल तर तुमचा स्टॉप लॉस खूप लांब जातो. म्हणून मी सजेस्ट करेन की ट्रेंड लाईन जवळची जी रेड कलरची कॅन्डल आहे त्याच्या खाली जर तुम्ही शॉर्ट पोझिशन घेतली तर तुमचा स्टॉप लॉस पण खूप जवळचा राहतो आणि जरी ट्रेड इथे चेंज झाला तरी तुम्हाला जास्त लॉस होत नाही. त्यामुळे एंट्री जर पकडायची म्हणली तर इथे 4661ची एंट्री आहे. स्टॉप लॉस जर इथे वरती लावायचा म्हणला किंवा ह्या ग्रीन कलरच्या कॅन्डलच्या वरती जरी लावायचा म्हणला तरी 4688, म्हणजे जवळपास इथे 21 पॉईंटचा 21 नाही 61, 62 आणि 60 आणि 88, म्हणजे 28 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे तुमचा. आणि टार्गेट जर तुम्ही बघाल तर साधारण ब्रेकडाऊन आला आहे सकाळी 9:30 वाजता आणि 3 वाजता 4571, म्हणजे 4660 वरून 4571, 90 पॉईंटचं टार्गेट तुम्हाला एका दिवसात मिळालं आहे फक्त 28 पॉईंटच्या स्टॉप लॉसमुळे. 28 पॉईंटचा स्टॉप लॉस आणि 90 पॉईंटचं स्टॉप टार्गेट हे खूप जास्त चांगल्या पद्धतीचा रिस्क रिवॉर्ड आहे आणि हे इंट्राडेचं आहे आणि हे अचीव झालेलं आहे. असं नाही आहे की हे अचीव झालेलं नाही आहे. आता हे खूप जुनं आहे, साधारण जानेवारीमधलं आहे. कदाचित मी हा ट्रेड घेतला असेल, माझ्या लक्षात पण नाही आहे आता, पण चांगल्या पद्धतीने इंट्राडेचे ट्रेड चार्ट पॅटर्नमुळे मिळू शकतात. तर हा एक आपण म्हणू शकतो की असेंडिंग ट्रायंगल नेहमी वरच्या साईडला ब्रेकआउट देतो. तो हा एक फेल असेंडिंग ट्रायंगल पण रिवॉर्ड देऊन गेलेला असेंडिंग ट्रायंगल आपण याला म्हणू शकतो. अजून एक आपण पॅटर्न बघणार आहोत NTPCमध्ये. NTPCमध्ये पण आपल्याला चांगला ट्रेड बघायला मिळतोय. तर सर्च करूया NTPC. 15 मिनिटाचा चार्ट आपण बघणार आहोत NTPCमध्ये पण. हा थोडासा सिमेट्रिकल ट्रायंगल सारखा बी ड्रॉ केला आहे, पण जर तुम्ही एक्झॅक्टली बघितलं तर ही ट्रेंड लाईन जर आपण नाही ड्रॉ केली आणि जर इथे आपण थोडंसं बॉक्स ड्रॉ केला तर हा जर आपल्याला झोन बघितला तर ह्या झोनमध्ये स्टॉक रिव्हर्स होतोय. हा जर झोन ड्रॉ केला तर अशा पद्धतीने आपल्याला काय मिळणार आहे, इथून जर आपण ड्रॉ करायला सुरुवात केली तर या झोनमध्ये आपल्याला ट्रेड मिळणार आहे आणि ही असेंडिंग ट्रायंगल आपल्याला इथे बघायला मिळतोय. हायर लोज, हायर लोज, हायर लोज आणि त्याच्यानंतर हा ब्रेकआउट हा जास्त मोठा आलेला नाही आहे, पण स्टॉकच्या प्राईसच्या हिशोबानं ब्रेकआउट जो आहे तो एक चांगल्या पद्धतीचा आपल्याला बघायला मिळालेला आहे. इथे तुम्ही बघाल की स्टॉक परत खाली आला आहे आणि परत वरच्या साईडला ट्रेड झालेला आहे, पण समहाऊ हा कन्सिडर करू शकतो. अजून एक एक्झाम्पल बघूया आपण. हे थोडंसं प्रॉपर नव्हतं, थोडंसं मिसमॅच होतं, पण स्टील वी कॅन कन्सिडर दॅट. आपल्याला फॉर्मेशन तशा पद्धतीचं पाहिजे. डीमार्टमध्ये थोडं एक एक्झाम्पल बघूया. इथे प्रॉपर ट्रेंड जो आहे तो कंटिन्यू झाला आहे, अप ट्रेंड आहे, हे कन्सॉलिडेशन झालं आहे आणि इथे ब्रेकआउट आला आहे. ब्रेकआउट आल्यानंतर आपल्याला जे टार्गेट आहे
ते वरती अचीव झालेलं आहे. आता याच्या टार्गेटबद्दल एक गोष्ट सांगायची राहिली, म्हणजे पहिला जो हाय आहे आणि पहिला जो लो आहे त्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे, म्हणजे ट्रायंगल फॉर्मेशनचा जो बॉटम आहे, हा ट्रायंगल फॉर्मेशनचा बॉटम आहे आणि हा टॉप आहे. टॉप कॉन्सन्ट्रेट होत गेलाय, हायर लोज वरती सरकत गेलेत, पण हाय सेम आहेत. म्हणून जो बॉटम आहे त्याचं जे डिस्टन्स असतं ते डिस्टन्स आपण टार्गेट म्हणून कॅल्क्युलेट करू शकतो. एक्झॅक्ट टार्गेट जर कॅल्क्युलेट करायचं असेल, जसं आपण सिमेट्रिकल ट्रायंगलचा बॉटम कॅल्क्युलेट केलेला आणि त्याच्यानंतर ते टार्गेट लावलेलं होतं, सेम तुम्ही असेंडिंग ट्रायंगलचा हा जो हाय आणि हा जो लो आहे, पहिला हाय आणि पहिला लो, हा जर कनेक्ट केला आणि त्याचं जे डिस्टन्स आहे ते टार्गेटला जर लावलं तर ते तुम्हाला प्रॉपर टार्गेट देऊन जाऊ शकतं. किंवा जसं मी नेहमी सांगतो, प्रिव्हियस रेजिस्टन्स लेवल किंवा प्रिव्हियस स्विंग हाय किंवा स्विंग लो किंवा सपोर्ट लेवल, तिथेपर्यंत जर तुम्ही टार्गेट अचीव करायचा प्रयत्न केला तरीही चांगली गोष्ट आहे, काहीही त्याच्यामध्ये वाईट नाही आहे. तर इथे आपल्याला विथ ब्रेकआउट आला आहे, व्हॉल्यूम खूप जास्त व्हॉल्यूम वाढलं या कॅन्डलमध्ये आणि त्याच्यानंतर रिटेस्ट झाला आणि स्टॉक वरच्या साईडला मुवमेंट मिळालेली आहे. जरी आपण इथे एंट्री केली 35.49ला, 36.24चा हाय मारला आहे. 35.49 पासून ते 36.24 पर्यंतचा हाय, म्हणजे साधारण 70-80 पॉईंटचं इथे मुवमेंट मिळालेली आहे. आणि जर स्टॉप लॉस बघायचा झाला तर साधारण 35.18 म्हणजे 18 पॉईंटचा स्टॉप लॉस आणि साधारण 70-80 पॉईंटची मुवमेंट आपल्याला इथे इंट्राडेमध्ये किंवा BTSTच्या ट्रेडमध्ये मिळू शकते. टायमिंग बघायला लागते इथे, जर दुपारनंतर ब्रेकआउट आला तर दुसऱ्या दिवशीसाठी तुम्हाला तो होल्ड करावा लागेल, किंवा त्याच दिवशी तुम्हाला इंट्राडेच करायचं आहे, तुमचं कॅपिटल कमी आहे आणि तुम्ही मार्जिन घेऊन करत असाल तर तुम्हाला छोट्या टार्गेटला किंवा छोट्या प्रॉफिटला तिथे बाहेर पडावं लागेल. कदाचित तुम्हाला ब्रेक इव्हनला पण तिथे बाहेर पडावं लागेल, पण पॅटर्न वर्कआउट होतो. दुसऱ्या दिवशी जर तुम्ही तो फॉलो केला तरी तो वर्कआउट होऊ शकतो, हे आपण इथे बघतोच आहे. ब्रिटानियाचं एक एक्झाम्पल बघूया, जो खालच्या साईडला ब्रेक झाला आहे, म्हणजे सपोर्ट ज्याचा ब्रेक झाला आहे. तर ब्रिटानियाचं एक्झाम्पल एक 15 मिनिटच्या चार्टवर आपण बघू शकतो. जास्त एक्झाम्पल दाखवल्यानंतर तुम्हाला पण कळेल की कशा पद्धतीने हे पॅटर्न वर्कआउट होत आहेत. कंटिन्युएशनमध्ये का मी म्हणलं की वर्कआउट होईल, कारण डाऊन ट्रेंड आहे, फॉर्मेशन झालं आहे आणि डाऊन ट्रेंड कंटिन्यू झाला आहे. सेम अप ट्रेंड आहे, फॉर्मेशन झाले आणि ट्रेंड कंटिन्यू झाला आहे, म्हणून पण याला कंटिन्युएशन पॅटर्न म्हणलं जातं. पण हा दोन्ही डिरेक्शनला वर्कआउट होऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर सिमेट्रिकल असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न, हाय मारला आहे, सेम त्याच रेंजमध्ये हायर लोज आणि इथे ब्रेकडाऊन नंतर इथे थोडीशी रिट्रेसमेंट झालेली आहे आणि रिट्रेसमेंट नंतर काय झालेलं आहे की स्टॉक पूर्णपणे खालच्या साईडला बेरिश मुवमेंट देऊन गेलेला आहे. ब्रेक झाला विथ हाय व्हॉल्यूम, रिट्रेसमेंट आली आणि खालच्या साईडला स्टॉक आला. केवढं मोठं टार्गेट इथे आपण BTSTमध्ये आरामशीर इथे मिळवू शकतो, किंवा इंट्राडेमध्ये जरी पुट घेऊन गेलात तुम्ही थोडंशा होल्डिंगसाठी तरी पण तुमचं इथं काम बनून जातं. तर अशा पद्धतीने जर तुम्ही चार्ट पॅटर्न वर्कआउट केले, चांगले जर चार्ट पॅटर्न शोधले, जे आता मी सांगितले, सिमेट्रिकल ट्रायंगल झाला, असेंडिंग ट्रायंगल झाला, परफेक्टरित्या फक्त तुम्हाला ट्रेंड लाईन ड्रॉ करता आली पाहिजे आणि शोधता आलं पाहिजे. व्हॉल्यूम इथे बघणं जरा जास्त महत्त्वाचं आहे, ब्रेकआउटला व्हॉल्यूम बघणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. ते जर तुम्ही व्यवस्थितपणे बघितलं तर चांगला ट्रेड तुम्ही इनिशिएट करू शकता. अजून एक एक्झाम्पल बघूया, जाता वेदांताचं एक्झाम्पल बघूया, म्हणजे अजून थोडंसं क्लिअरन्स तुम्हाला येऊन जाईल. इथे तुम्ही बघू शकता की ट्रेंड साईडवेज होता, हा पूर्णपणे साईडवेज ट्रेंड आहे आणि साईडवेज ट्रेंड नंतर काय झालंय की इथे ब्रेकआउट आला आणि स्टॉकमध्ये मुवमेंट चांगली आलेली आहे. तर कशा पद्धतीने इथे हायर लोजचं फॉर्मेशन झालंय, हायर लोज आणि सेम हायज इथे आपण मार्क केलेले आहेत आणि ब्रेकआउट आलाय विथ व्हॉल्यूम आणि त्याच्यानंतर टार्गेट आपल्याला अचीव झालंय. स्टॉकची प्राइस कमी आहे त्याच्यामुळे थोडंसं वर खाली जास्त झालेलं आहे, पण अल्टिमेट टार्गेट आपल्याला मिळालेलं आहे आणि त्याच्यानंतर स्टॉकनं मुवमेंट एकदम कंटिन्यू परत अपट्रेंडमध्ये दिलेली आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न वर्कआउट करू शकता इंट्राडेमध्ये पण आणि थोड्याशा मोठ्या टाईम फ्रेमवर पण. प्रत्येक वेळी हे मी सांगणार नाही की तुम्हाला इंट्राडेमध्ये पण बघायचं आहे आणि मोठ्या टाईम फ्रेमवर बघायचं आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टी स्वतः चेक कराव्या लागतील. मी सांगतोय, मी जे एक्झाम्पल शोधले आहेत म्हणून तुम्ही फक्त विश्वास ठेवला असं करू नका. घरी जावा, पहिल्यांदा वेळ काढा, 50-60 स्टॉक चेक करा, फॉर्मेशन खरंच होते का, खरंच मी तुम्हाला खरंच सांगतोय का, हे बॅकटेस्ट करा आणि त्याच्यानंतर तुम्ही डिसिजन घ्या की हां खरंच मी जे सांगतोय किंवा सही ट्रेडवाला जो माणूस सांगतोय तो हे सगळं खरं सांगतोय आणि ते वर्कआउट होतंय. हे तुम्ही स्वतः जोपर्यंत टेस्ट करत नाही तोपर्यंत तुम्हाला ट्रेड घ्यायची हिंमत होणार नाही.
जरी तुम्ही हे शोधत असाल आणि जरी ट्रेड घेत नसाल की बाबा नाही मी फक्त शोधून ठेवतोय आणि ट्रेड मिळत आहेत, तरी पण काय उपयोग नाही. तुम्ही ट्रेडच नसेल घेत तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे बॅकटेस्टिंग करा, थोडंसं डेअरिंग करून ट्रेड घ्या. काय होईल जास्तीत जास्त पहिल्या 2-3 वेळा स्टॉप लॉस हिट होतील, पण जेव्हा तुम्ही कॉन्फिडन्स तुमच्यात बिल्डअप होईल तेव्हा चांगले ट्रेड तुम्हाला मिळतील आणि तुम्ही त्याच्यातनं पैसे पण कमवू शकाल चांगल्या पद्धतीनं. तर हा होता असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न. आता आपण बघणार आहोत डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न. लास्ट पॅटर्न आहे ट्रायंगलमधला आणि तोही असेंडिंग सारखा दोन्ही साईडला वर्कआउट होऊ शकतो. डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न सेम वर्कआउट होणार. असेंडिंगमध्ये हायज जे होते ते सेम होते, इथे लोज जे आहेत ते सेम असणार आहेत. इथे आपल्याला फक्त रेजिस्टन्स लाईन ड्रॉ करायची आहे आणि लोज जे असणार आहेत ती फ्लॅट लोअर ट्रेंड लाईन असणार आहे. मग अशी फ्लॅट अप्पर ट्रेंड लाईन होती, आता फ्लॅट लोअर ट्रेंड लाईन. इथे हॉरिझॉन्टल लाईन किंवा बॉक्स पण तुम्ही ड्रॉ करू शकता. डिसेंडिंग ट्रेंड लाईन डाऊन ट्रेंड कंटिन्यू करू शकतो किंवा अप ट्रेंडमध्ये जरी बनला तरी अप ट्रेंड पुढे कंटिन्यू करू शकतो. बायलॅटरल पद्धतीने हा वर्कआउट होतो. फक्त एका डिरेक्शनला ट्रेड नाही घ्यायचा आहे, ज्या डिरेक्शनला ब्रेकआउट येईल त्या डिरेक्शनला ट्रेड घ्यायचा आहे. वाट बघत बसला की नाही फक्त डाऊन ट्रेंड आहे, सपोर्ट ब्रेक झाल्यावरच मी शॉर्ट पोझिशन घेणार, तर ट्रेड वाया जाऊ शकतो जर तो रेजिस्टन्स ट्रेंड लाईन वरती क्रॉस करून गेला तर. कारण जेव्हा ट्रेंड लाईन क्रॉस करतो, मी नेहमी सांगतो किंवा परत एकदा सांगतोय, ट्रेंड लाईन जेव्हा क्रॉस करतो तेव्हा ट्रेंड जो आहे तो चेंज होऊन जातो. त्यामुळे ट्रेंड चेंज झाला की ते तुम्हाला एंट्री घ्यायचीच आहे. तर फॉर्मेशन कसं आहे, लोअर हायज तयार झालेत, लोअर हायजचं फॉर्मेशन आहे, पण लोज कसे आहेत एकदम फ्लॅट, एकदम सेम एरियामध्ये आणि ब्रेकडाऊन शक्यतो लोअर ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यानंतर येतो, पण दोन्ही साईडला ट्रेड करू शकतो. कन्सॉलिडेशन कशा पद्धतीने झाले, या ट्रायंगलमध्ये कन्सॉलिडेशन झाले आणि तो ट्रायंगल कसा आहे डिसेंडिंग ट्रायंगल आहे, म्हणून डिसेंडिंग ट्रायंगल अशा पद्धतीने तुम्हाला वर्कआउट करता येतो. ट्रेंड लाईन वरच्या साईडला ब्रेक झाली तर हाय व्हॉल्यूमनं ब्रेक व्हायला पाहिजे. परत एकदा व्हॉल्यूम आलाच, व्हॉल्यूम पार्ट नाही सोडणार आपली, व्हॉल्यूम बरोबरच ट्रेड करायचे आणि व्हॉल्यूमच महत्त्वाचं आहे. चार्ट पॅटर्नमध्ये व्हॉल्यूम येणारच आहे. रेजिस्टन्स ट्रेंड लाईन व्हॉल्यूमनं ब्रेक केल्यानंतर हायला बायची एंट्री करायची आणि ट्रेड पहिलं जे टार्गेट आहे ते जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स एक तर मेजर करायचं आणि ते डिस्टन्स इथे लावायचं, किंवा हा जो स्विंग हाय आहे तिथंपर्यंतचं पहिलं टार्गेट ठेवू शकता. तिथेपर्यंत पहिलं टार्गेट येणारच. त्याच्या आसपास म्हणजे एक्झॅक्ट जर 500 रुपये नाही, मी सांगितले 500 रुपयालाच बुक करणं, 500 रुपयाला नाही 498ला पण बुक केलं तरी चालू शकतं. 1-2 रुपयाचा फरक चालू शकतो, तेवढं मार्केटमध्ये चालून जातं. पण डिस्टन्स तेवढा आहे, तेवढा तुम्ही टार्गेट ठेवू शकता. स्टॉप लॉस नेहमीप्रमाणे ज्या कॅन्डलनं ब्रेकआउट दिलाय त्या कॅन्डलच्या लोच्या खाली स्टॉप लॉस लावायचा आहे, किंवा ही जे सपोर्ट लेवलच्या जवळ जर ब्रेकआउट आला असेल अशा ठिकाणी तर त्या सपोर्ट लेवलच्या खाली पण तुम्ही स्टॉप लॉस लावू शकता. आता शॉर्टची पोझिशन, जर सपोर्ट ट्रेंड लाईन ब्रेक केली किंवा सपोर्टचा झोन ब्रेक केला, जवळपास ट्रेंड लाईनच्या जवळपास ब्रेक केला तर ट्रेंड लाईनच्या वरचा स्टॉप लॉस लावायचा, लोच्या खाली शॉर्ट पोझिशन घ्यायची. विथ व्हॉल्यूम ब्रेकडाऊन आला पाहिजे. हा जो ब्रेकडाऊन आहे विथ व्हॉल्यूम, या कॅन्डलनं ब्रेक केला पाहिजे विथ व्हॉल्यूम, तरच ट्रेड घ्यायचा, अदरवाईज ट्रेड घ्यायचा नाही, शांत बसायचं. ज्या कॅन्डलला व्हॉल्यूम दिसते त्या कॅन्डलला ट्रेड घ्यायचाच लो ब्रेक झाल्यानंतर, नाहीतर मध्येच कुठेतरी ब्रेक घ्याल आणि तो स्टॉक वरती जाईल. परत लो ब्रेक व्हायला पाहिजे, कायम लक्षात ठेवायचं. ट्रेडिंग करताना हे रूल जर फॉलो केले तर चांगल्या पद्धतीने इंट्राडेमध्ये पण ट्रेडिंग करून पैसे कमवू शकता. खूप झालं, इथे चार्टवर जाऊया. पहिलं एक्झाम्पल आहे HDFC लिमिटेडचं. HDFC लिमिटेड आपण इथे सेव्ह केलं आहे का, सेव्ह केलं आहे. HDFC लिमिटेडमध्ये कशा पद्धतीने हा वर्कआउट झाला आहे ते बघूया एकदा. थोडंसं मागं जावं लागेल कारण एक्झाम्पल थोडंसं जुनं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही ट्रेंड अप ट्रेंड आहे, पण इथे डाऊनमध्ये कन्वर्ट झाला आहे कारण हा कंटिन्युअस अप ट्रेंड आहे आणि थोडासाच इथे कन्सॉलिडेशन झाला आहे, साईडवेज आहे आणि त्याच्यानंतर ब्रेकडाऊन आला आहे. आणि जो ब्रेकडाऊन आला आहे तो कशा पद्धतीने स्टॉक पडला आहे हे तुम्ही बघू शकता. पॅटर्न ब्रेक झाल्यानंतर किती चांगल्या पद्धतीने इथे आपण ट्रेड करू शकतो हे लगेच समजून येतं. पॅटर्न ब्रेक झाल्यानंतर स्टॉकमध्ये कशी बेरिश मुवमेंट आपल्याला बघायला मिळते. आता जे सपोर्ट ट्रेंड लाईन, सपोर्ट झोन आपण मार्क केला आहे तो झोन इथे क्रॉसच झालेला नाही. इथे स्टॉक पडला, इथे रिटेस्ट झाला. ह्या गोष्टीला रिटेस्ट म्हणतात. ज्या झोनमधनं ब्रेकडाऊन आला आहे त्या झोनला परत जेव्हा स्टॉक जाऊन टच करतो तेव्हा तो ती लेवल रिटेस्ट करायला जातो. त्यामुळे तुम्ही काय करू शकता, या रिटेस्टला पण एंट्री करू शकता किंवा लो ब्रेक झाल्यानंतर पण एंट्री करू शकता. काही जण काय करतात, भरपूर जण लो ब्रेक झालाय म्हणून एंट्री करतात आणि रिटेस्ट आल्यानंतर तिथे बाहेर पडून जातात. त्यांना वाटतं की नाही आता प्रॉब्लेम होणार आहे, मला स्टॉप लॉस हिट होईल. पण असं करायचं नाही. स्टॉप लॉस जो आहे तो प्रॉपर इथे मेंटेन करायचा आणि क्लोजिंग बेसिसवर स्टॉप लॉस ठेवायचा.
परत एकदा सांगतो, मी मागच्या कुठल्या तरी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं की क्लोजिंग बेसिसवर क्लोजिंग बेसिसवर तुमचा स्टॉप लॉस असला पाहिजे. फक्त टच करून आलाय म्हणून स्टॉप लॉस हिट केलाय असं नाही करायचं. पूर्ण कॅन्डल क्लोज होऊ द्यायची आणि त्याच्यानंतरच आपण बाहेर पडायचं. काय होईल, जास्तीत जास्त 2-3 रुपये एक्स्ट्रा जातील, त्याच्यापेक्षा जास्त काय होईल. पण जर तुम्ही टच केल्यानंतर एक्झिट केलं आणि तो स्टॉक तिथनं रिव्हर्स झाला तर तुम्हाला वाईट वाटणार की बाबा टच केला आणि एक्झिट झाला आणि मी एक्झिट झालो आणि मला टार्गेट देऊन गेला. सो हे रिग्रेट कधी ठेवून देऊ नका. ब्रेकडाऊन आलाय विथ व्हॉल्यूम, लोच्या खाली एंट्री करा, हायच्या वरती स्टॉप लॉस ठेवा आणि टार्गेट तुम्ही बघताच आहे नेहमीप्रमाणे. हा मध्येच ब्रेकडाऊन आला, ॲक्च्युली हा कन्सॉलिडेशन इथेपर्यंत झालेला नाही आहे म्हणून हा स्टॉप लॉस लांब गेलाय थोडा. जर इथेपर्यंत कन्सॉलिडेशन कंप्लीट झालं असतं अशा पद्धतीने तर आपण एंट्री इथे केली असती आणि स्टॉप लॉस इथे लावला असता. मग हे जे डिस्टन्स आहे ते कमी राहिलं असतं आणि स्टॉप लॉस आपला कमी राहिला असता. पण मध्ये ब्रेकआउट आलाय, ट्रायंगलच्या मध्ये ब्रेकआउट आलाय, त्यामुळे स्टॉप लॉस आपल्याला जास्त थोडासा लांब ठेवावा लागतोय. पण त्या पद्धतीने आपल्याला टार्गेट पण इथे मिळालेलं आहे. भले इंट्राडे नाही मिळालेलं इथे टार्गेट, पण जे टार्गेट मिळाले ते ट्रेंड कंटिन्यू करून बेरिश साईडला अचीव्ह झालेला आहे. सो अशा पद्धतीने डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न आपल्याला वर्कआउट करायचं आहे. लोअर हायचं फॉर्मेशन आपल्याला दिसतंय आणि फ्लॅट लोज आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. पहिलं टार्गेट आपलं हे डिस्टन्स असणार आहे, हे डिस्टन्स आपल्याला इथेच मिळालेलं आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न वर्कआउट करायचं आहे. अजून एक एक्झाम्पल बघूया, 1 तासाचं एक्झाम्पल बघूया अल्केम इंडस्ट्रीजवर. अल्केमचा चार्ट इथे आपण ओपन करू आणि 1 तासाचा चार्ट बघू. अल्केम लॅब, अल्केम इंडस्ट्री नाही आहे, अल्केम लॅब आहे. 1 आवरचा चार्ट आपण इथे लावूया आणि कसा तो वर्कआउट झाला आहे तो थोडासा इथे आपण बघूया. म्हणजे हे पोझिशनल, म्हणजे थोडंसं लॉंग टर्म फ्युचर 4-5 दिवसासाठी होल्ड करणार असाल तर साईडवेज मुवमेंट आहे आणि लोअर हायज बनलेत, हाय 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 आणि फ्लॅट लोज बनलेत, सेम एरियामध्ये लोज आहेत आणि ब्रेकडाऊन आलाय. ब्रेकडाऊन आल्यानंतर तो ब्रेकडाऊन कशा पद्धतीने वर्कआउट झालाय हे तुम्ही बघू शकता. स्टॉकमध्ये अचानक जबरदस्त, अचानक भयानक बेरिश मुवमेंट बघायला मिळाली आहे. सो जेवढा मोठा टाइम फ्रेम तेवढा जास्त तुम्हाला तो प्रॉफिट जास्त देऊन जाईल किंवा जास्त दिवस तो होल्ड करू शकता तुम्ही त्या पद्धतीने जर तुम्ही ट्रेड घेणार असाल तर. आता इथे व्हॉल्यूम जे आहे ते पूर्णपणे व्हॉल्यूम नाही आहे, मध्ये एखादं थोडंसं व्हॉल्यूम मिळते, पण ब्रेकडाऊनला काय झालंय, अचानक या कॅन्डलमध्ये व्हॉल्यूम वाढलंय. पूर्ण व्हॉल्यूम इथे कमी आहे आणि अचानक ब्रेकडाऊनला व्हॉल्यूम वाढलंय. त्याच्यामुळे ह्या लो ब्रेक झाल्यानंतर तुम्ही एंट्री करू शकता आणि हा जो झोन आहे तो वरच्या साईडला ब्रेक झालेला नाही आहे. त्यामुळे जो सपोर्ट झोन स्ट्रॉंग असतो तोच तेवढा स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन पुढे गेल्यानंतर बनतो, हे आपल्याला इथे कळतंय. त्यामुळं प्रत्येक वेळी जे मी सांगत असतो की सपोर्ट आणि रेजिस्टन्स तुम्ही चांगल्या पद्धतीने ड्रॉ करायला जर शिकलात तर तुमचं अर्धं काम झालेलं आहे स्टॉक मार्केटमध्ये, अर्धं चार्ट रिडिंग तुमचं झालेलं आहे. त्यानंतर फक्त त्या सपोर्ट जवळ किंवा त्या रेजिस्टन्स जवळ पॅटर्न काय तयार झाला आहे किंवा कॅन्डलस्टिक पॅटर्न काय तयार झाला आहे त्याच्यावर तुम्हाला ट्रेड घ्यायचा असतो. त्यामुळे 50% जे काम असतं ते सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करणं हेच असतं. ते जर तुम्ही करत असाल तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला ट्रेड मिळू शकतात. हे अल्केमचं एक्झाम्पल होतं, कशा पद्धतीने इथे वर्कआउट झालेलं आहे तुम्ही बघताय आणि प्रूव्हन आहे. असं नाही आहे की मी काहीतरी शोधून आणल्याने तुम्हाला दाखवतोय, वर्कआउट झालेलं आहे तेच तुम्हाला दाखवतोय. अजून एक एक्झाम्पल बघूया आपण सन फार्मामध्ये, ते बघणार आहोत 15 मिनिटाच्या चार्टवर. चार्ट पहिल्यांदा इथे चेंज करू, 15 मिनिटाचा चार्ट करू आणि डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न कसा वर्कआउट झालाय ते थोडंसं इथे आपण बघू. डाऊन ट्रेंड आहे, प्रॉपर डाऊन ट्रेंड आहे. इथे लोअर हायस फॉर्म झालेत, फ्लॅट लोज फॉर्म झालेत आणि ब्रेकडाऊन आलाय. ब्रेकडाऊन आल्यानंतर स्टॉकमध्ये कशा पद्धतीने इथे डाऊनवर्ड मुवमेंट किंवा बेरिश मुवमेंट बघायला मिळते ते सिम्पली कळते. थोडंसं मोठं करून दाखवतो म्हणजे अजून चांगल्या पद्धतीने कळेल. सो दिस इज डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न. फ्लॅट लोज आहेत, इथे एकाच एरियामध्ये लोज तयार झालेत पण हाय जे आहेत ते लोअर साईडला आलेले आहेत आणि इथे ब्रेकडाऊन आला आहे. ब्रेकडाऊनला इथे थोडंसं व्हॉल्यूम आहे, नॉर्मलपेक्षा थोडं जास्त व्हॉल्यूम आहे कारण ह्या व्हॉल्यूमपेक्षा हे एकच कॅन्डलचं व्हॉल्यूम जास्त दिसतंय. त्यामुळे त्या कॅन्डलचा लो ब्रेक झाल्यानंतर एंट्री करायची आहे आणि एंट्री मिळाल्यानंतर त्या कॅन्डलचा हायच आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला इथे टार्गेट इनिशिएट झालेलं आहे. सो पॅटर्न ओळखणं आणि पॅटर्न वर्कआउट करणं हे फक्त काम तुम्हाला करायचं आहे. थोडंसं हार्डवर्क आहे, थोडंसं दिवसातनं 1 तास काढू शकता. दिवसातनं 1 तास जॉबवरनं घरी आल्यानंतर जर चार्ट रोजचे 10 चार्ट करा,
रोजचे 10 चार्ट करा आणि डेली बेसिसवर चालू करा. डेलीचा चार्ट बघायचा, डेलीचा टाइम फ्रेम लावायचा आणि रोजचे 10 चार्ट बघायचे आणि कुठं फॉर्मेशन झालं आहे, सिमेट्रिकल ट्रायंगल झाला आहे का, असेंडिंग ट्रायंगल झाला आहे का, डिसेंडिंग ट्रायंगल झाला आहे. ब्रेकआउटची लेवल मार्क करून ठेवायची, प्राईज अलर्ट लावून ठेवा, त्याच्या थोडेसे वरचं बफर लावून. अलर्ट येईल तुम्हाला, कळेल की बाबा ब्रेकआउट आला आहे. व्हॉल्यूम बघायची, एंट्री करायची, सिम्पल. थोडंसं हार्डवर्क केलं तर होऊ शकतं सगळं. अजून एक एक्झाम्पल बघूया. सन फार्माचं एक्झाम्पल कळालंच असेल. IOCचं एक एक्झाम्पल बघूया. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, ते पण 15 मिनिटाच्या चार्टवरच आहे. सो IOCमध्ये एक्झाम्पल कुठे गेलं, थोडंसं मग जावं लागेल. डाऊन ट्रेंड कंटिन्यू झाला आहे, गॅप डाऊन ओपनिंग आली होती. आय गेस इथे काहीतरी झालं असेल, डिव्हिडंड पे झाला असेल, त्यामुळे तो गॅप डाऊन झाला आहे. तर डाऊन ट्रेंड आहे, लोअर हायज तयार झालेत, फ्लॅट लोज तयार झालेत आणि इथे ब्रेकडाऊन आला आहे. आणि तो ब्रेकडाऊन इतका चांगला आहे की स्टॉक तिथून डायरेक्ट 100 रुपयाच्या जवळपास आलेला आहे किंवा 100 रुपयाच्या खाली पण गेलेला आहे. 116 रुपयाचा लो मारला आहे. म्हणजे जो ब्रेकडाऊन 130 रुपयाला आला होता तिथून डायरेक्ट 116 रुपये, म्हणजे 15 रुपयाची मुवमेंट स्टॉकनं दिलेली आहे. तर अशा चांगल्या पद्धतीचे चार्ट पॅटर्न तुम्हाला इथे वर्कआउट करता येतात. ट्रायंगल पॅटर्न एकदम सिम्पल आहेत, काहीही अवघड नाही आहे याच्यामध्ये. लोअर हायज आपल्याला बघायचे आहेत, हायर लोज बघायचे आहेत, सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न झाला. लोअर हायज बघायचे आहेत, सेम लोज बघायचे आहेत, डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न झाला. हायर लोज बघायचे आहेत, सेम हाय बघायचे आहेत, असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न झाला. काहीही अवघड नाही आहे, एकदम सिम्पल आहे. फक्त थोडंसं ऑब्झर्वेशन करायला पाहिजे. चार्टचं ऑब्झर्वेशन जेवढं चांगल्या पद्धतीने कराल तेवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्हाला पॅटर्न सापडतील आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीने थोडंसं डेअरिंग करून ट्रेड जर घेतलात तर चांगलं प्रॉफिट होण्याची शक्यता पण आहे. छोटासा स्टॉप लॉस आणि चांगला रिवॉर्ड, हे चार्ट पॅटर्नचं महत्त्व आहे. व्हॉल्यूम विथ व्हॉल्यूम ब्रेकआउट हे शोधणं जास्त गरजेचं आहे. सो दॅट्स इट फॉर टुडे. आय होप तुम्हाला हे ट्रायंगल पॅटर्न व्यवस्थित कळाले असतील. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तुमचे जे काही कमेंट्स असतील, जे काही शंका असतील त्या तुम्ही विचारू शकता कमेंटमध्ये. मी सगळ्याची उत्तर द्यायचा प्रयत्न करू आणि आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.